रूप पाहता रुचैनी पाहता रुचैनी
ज्यांच्या कृपादाने
सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरारे दया तुमचा अनुग्रह लादलो पावन साधू चराचरे। मी कळा कुशरे काही जनेने बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तपज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम। मुख्य यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम। गोरक्ष जालिंदर चर्पणास्य अडवंगकाणी भूमछिंद्राद्या। चौरंगी रेवानक परतरी सौज्ञान भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा। धन्य धन्य अडवंगनाथ। तुमच्या चरणी ठेवित माथा। सर्वांना विनंती आहे पुढे सरका। आमची जागा संपली। पुढे पुढे सरका। इथे नाही मागच्या पुढचे सरका। खेटून बसा। पुरुष मंडळी जवळ बसा। आलेल्या सर्वांना धन्यवाद। या ठिकाणी नगर जिल्ह्याचे नेते आदरणीय भानुदासजी मुरकुडे साहेब आमदार माजी आमदार आणि अशोक कारखान्याचे सर्वस्रवा साहेबांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या सर्व भक्त परिवाराच्या वतीने आदरणीय मुरकुडे साहेबांकरता मनापासून धन्यवाद। पुढे पुढे सरका। मागचे पुढे सरका। सर्व समाज फार आहे आज थोडा ऍडजस्ट करा। सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं आहे। आपल्या कार्यक्रमाकरता आपल्या जिल्ह्याचे मोठे नेते आदरणीय श्री भानुदासजी मुरकुडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। साहेबांना वरती एकदा साहेबांकरता जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। आमच्या गुरुवारी नारंगिरी बाबावर अत्यंत प्रेम करणारे खुर्ची घ्यायचे या साहेब। आणि बरोबर त्यांच्या तुमच्या चरणी भागारे कानारे मनमोहन लाद सवयी विसरू देखे गुमाल कहा पगडारू देखे अनेरा
देखे तोत्सव बहिने घेरा कानारे मनमोहन लाल सबये बिसरो देखे गोपाल हो तो थकीत भैरे तुका भागारे सब मन का धोका कानारे मनमोहन लाल सबही बिसरो देखे गोपाल गोपाल सबही बिसरो देखे गोपाल राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमेरा ना सुमंगल रे मागत तुलसीदास दास रे मागत तुलसीदास धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकरता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे आणि हा अभंग म्हणजे हिंदुस्थानी गवळण आहे. हिंदी भाषेतील वर्णन असणारी ही गवळण तुकोबरायांची काल्याच्या कीर्तना करता निवडली. आज इथे श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण या आपल्या संस्थानामध्ये सद्गुरु संत श्रेष्ठ नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने या ठिकाणी आपण सर्वजण गेले 21 वर्षाची परंपरा अविरत अखंडपणे अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी सुरू करून झालेली आहेत आणि सद्गुरु संत श्रेष्ठ नारायणगिरी बाबांच्या आशीर्वादामुळे अडबंगनाथ संस्थान उदयाला आलं. याला कारण गुरुवरी नारायणगिरी बाबांची कृपा आणि आशीर्वाद आहे. संत श्रेष्ठ नारायणगिरी महाराज सारखे महात्मे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि त्यांचं दर्शन होणं आणि त्यांचं शिष्यगुण राहणं हे जगातली एक विशेष घटना आणि दुर्लभ आहे. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने अडबंगनाथाची उपेक्षित असणारी भूमी, या भूमीची सेवा सद्गुरु नारायणगिरी बाबांनी आपल्याकडे दिली आणि आपण ती करत आहोत सेवा. 21 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत. धर्मनाथ बीजीला प्रारंभ होऊन 21व्या वर्षातलं हे काल्याचं कीर्तन. या ठिकाणी 9 दिवस नवनाथ पारायण सोहळा पार पडला. पारायण अत्यंत सुंदर झालं. 9 दिवस प्रवचन, कीर्तन, अन्नदान या सर्वांच्या सहकार्याने त्या माळरानावरती नंदनवन झालं. याला कारण नारायणगिरी बाबांनी अडबंगनाथाच्या आशीर्वाद. अशा या ठिकाणी ज्यांनी व्यासपीठ चालक पारायण केलं ते सखाराम महाराज जाधव, पारखे महाराज, बोरुडे महाराज, समस्त वाचक मंडळी आजही गायनासाठी या ठिकाणी उपस्थित. विराज महाराज आहे, मगर महाराज, बाबासाहेब महाराज आहे, तांबे महाराज, भागवत महाराज, शिंदे बाबा, कैलास महाराज, सोमनाथ महाराज, प्रवेश भाऊ पारखे महाराज,
इकडचे जालिंदर महाराज वरपे शूर संस्थानचे आदरणीय कुपे महाराज, जाधव महाराज, विधाते बाबा, मुळे महाराज, सगळे महाराज मंडळी, परशुराम बाबा, वरपे महाराज, विद्यार्थी भजनी मंडळी, बाबूजी इथे उपस्थित आहे. राहुल महाराज सगळ्यांना घेऊन चालत आहे. सदानंद महाराज इथे आवर्जून उपस्थित झाले. महाराज आपल्याला धन्यवाद. ज्यांचा महाप्रसाद इथे आहे ते गेले पहिल्या दिवशी 2 दिवस नांदा 3 दिवस या ठिकाणी हजर आहे. हे आदरणीय सर्वांचे लाडके अविनाशजी भांबरे साहेब यांना मनापासून धन्यवाद. ताई आणि साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. नवनाथ आहेर सेठ, गणेशजी गोपाळे साहेब, धनंजय पानसंबळ साहेब या ठिकाणी उपस्थित. आपण गुरुवारी नारंगिरी बाबांचे सर्व शिष्य आहोत. शिंगणापूरचे ग्रामस्थ बांधकर परिवार, सरपंच साहेब आणि सगळे बंधू आपल्याला धन्यवाद. कोल्हापूर ते पूर्ण आलेले गायकवाड साहेब आपल्यासह आपल्या सगळ्या टीमला धन्यवाद. वकील साहेब, आपण जगताप साहेबासह सर्व वकील आले असतील त्यांनाही धन्यवाद. कलसे दादा, साबदे दादा, बाळासाहेब जठार साहेबांचं आगमनच झालं त्यांनाही धन्यवाद. श्यामभाऊ आपल्यासह सर्वांना धन्यवाद. पवार साहेब मात्र आज आवर्जून उपस्थित झाले. रायभन पाटील पवार साहेबांना धन्यवाद. आता सर्वांची व्यक्तिगत नावं जरी घेतली तर वेळ जाईल, पण आलेले परिचित अपरिचित सर्वजण सगळ्यांना मी वंदन करतो, धन्यवाद देतो. योगेश गुरुजी, पेटी मास्तर, भजनी मंडळी, पत्रकार विठ्ठलराव आश्री पाटील, पत्रकार भाऊसाहेब काळे पाटील, माता भगिनी पुरुषजन, आपण सर्वजण सर्व क्षेत्रातले पत्रकार ज्यांनी क्षेत्रीकरण केलं ते काय ना नेहे भाऊ, प्रेमनाथ महाराज, शिष्टीवाले आमचे संजू भाऊ सुंदर सेवा दिली. मंडप दिलीपराव तरकाशी पाटील, स्वयंपाक ज्यांनी केला ते रवींद्र आचारी भाऊ, आणि मग आधी करून सर्व चौकदार भाऊसाहेब महाराज, लहानू भाऊ संजय भवार, चौकदार सर्व आणि भाविक मंडळी ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आमच्या माताजी आज कीर्तनला उपस्थित आहे. समुद्राबाईच्या समुद्रामध्ये पोहून जायला आता नमस्कार करतो. तुळशीवाल्या आमच्या जण्याबाई, तुळशीवाल्या राहिले, बाबूजी महाराज सगळ्यांना वंदन. आता जे राहिले असतील असं समजा महाराजांनी आमचं नाव घेतलं बरं, कारण आता वेळ जाईल. सगळ्यांना वंदन करतो. माझा हात सगळीकडे दिसतोय ना, सर्वांना नमस्कार करून कीर्तनाला प्रारंभ. अभंग या ठिकाणी तुकोबारायांचा निवडलेला आहे आणि अभंग फार गोड आहे. हिंदी भाषेतील ही गवळण आहे. भक्ती करत असताना भक्तीचे अनेक लक्षणं आहेत, भक्तीचे अनेक प्रकार आहेत. या नामसप्ताहात 9 दिवसामध्ये आपण अनेक महाराज लोक पाहिले. कोणी भक्ती सांगितली, कोणी वैराग्य सांगितलं, कोणी ज्ञान सांगितलं, कोणी तप सांगितलं, बरं का दिली. वेगळे वेगळे सगळे मार्गदर्शन करणारे महाराज मंडळी आले. आजच्या कालेच्या कीर्तनामध्ये प्रेम आणि भक्ती पाहिजे आपल्याला, कारण जगामध्ये भक्ती आणि प्रेम आणि ज्ञान नसेल तर जीवन हे निष्फळ आहे. भक्ती असावी, प्रेम असावं आणि ज्ञान असावं. नुसतं ज्ञान असून चालणार नाही, नुसती भक्ती असून चालणार नाही, नुसतं प्रेम असून चालणार नाही. या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि या 3 गोष्टी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण तुम्हाला भेटू शकत नाही. मायबाप देव भेटावं वाटत असेल या 3 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा.
असेल, ज्ञान असेल, तर भक्ती आणि प्रेमाशिवाय ज्ञान आणि प्रेम सुद्धा परिपूर्ण असेल. सर्वात महत्वाची भक्ती, भक्ती मागे प्रेम आणि प्रेमामागे ज्ञान. ज्याच्याकडे भक्ती असेल त्याला कुठं काही करण्याची गरज पडत नाही. सगळ्या काही गोष्टी अनुकूल होतात, प्राप्त होतात, त्याच्या मागे येतात. विक्रम पाटील, जोपर्यंत भक्ती होत नाही तोपर्यंत आम्हाला ज्ञान येत नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैरागे धर्म देती, स्थिरा केली अच्चपळ होती, शुद्ध आणून लाविली पंथी का. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती. भक्ती प्राप्त झाली मग ज्ञान येतं, मग वैराग्य, या सगळ्या गोष्टी अनुकूल होतात. भक्ती महत्वाची. गोकुळातल्या गवळणी भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची, कारण भक्ती सोडून त्यांनी जगामध्ये काही केलं नाही. रात्रंदिवस त्याचं चिंतन. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद महिला मंडळी
गोपिका भक्ती करायची. श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम राधे गोविंद जय जय श्यामा गोविंद राधे गोविंद जय जय श्यामा गोविंद हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम राधे गोविंद. गोपिका चिंतनात राहायच्या, रात्रंदिवस चिंतनामध्ये. माणसं चिंतेत राहतात, फक्त चिंतनात राहतात. चिंतेतले माणसं कधीच सुखी होऊ शकत नाही आणि चिंतनातले कधीच दुखी होऊ शकत नाही. चिंता आणि चिंतेतला फरक. जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. सदैव झोपताना उठताना बसताना आमचे गुरुवारी नारायणगिरी बाबा हे बोट फिरत असायचे. मी नेहमी सांगतो, आपण अनुभवलं ना, सगळ्यांनी अनुभवलं. हे बोट फिरायचं, तुळशीवाले इकडे सर, हे बोट फिरायचं सर काय बात जप. सदैव हे बोट फिरत राहायचं. आणि वय झालं होतं गुरुवारी नारायणगिरी बाबाचं. माठवदीला धरून असायचे. शरीर थकलेलं होतं. शरीर जरी थकलं होतं तर महाराजांचं मन फार तरुण होतं. असे संत नारायणगिरी महाराज. तर काय करू, वयाच्या 109व्या वर्षी 21 वर्षाच्या तरुण कीर्तनकारासारखं कीर्तन असायचं. मला वाटतं ही गोष्ट नारायणगिरी महाराज सोडून जगात कोणालाच शक्य होणार नाही. आमच्यासारखे छोटे मोठे वारकरी सामान्य काय करतात. आम्ही एक काजव्यासारखे सगळे आहोत. काजवा असतो ना, तसे आम्ही सगळे शिष्य काजव्यासारखे आहोत. आमचे गुरु म्हणजे समुद्रासारखे, सूर्यासारखे बाबू, सूर्यासारखे बाबू. नारायणगिरी महाराज म्हटलं की अथांग समुद्र होते. सूर्यासारखी व्यापकता ज्यांच्याकडे होती ते नारायणगिरी महाराज. समुद्रासारखी विशालता ते होती ते नारायणगिरी महाराज. ते कधीच समाजाला माझे तुझे म्हणाले नाही, लहान मोठे म्हणले. हे सगळे माणसं आमचे हो, सगळं गाव आमचं आहे. मग गावातले जाती धर्म पंथ स्त्री पुरुष बरं का गोंधळ असेल, सगळे आमचे. सर्वदेदार साहेब बाबांची भूमिका, सगळे आमचे, सगळे आमचे, सगळे आमचे म्हणण्याची भूमिका बानकर साहेब नारायणगिरी बाबत. भाग्य वाढावं, आपल्याला दर्शन झालेले आहे. आणि ही भूमी अरुणगिरी महाराजांना अडबंगनाथ ही नंतर पहिली भूमी नारायणगिरी बाबांच्या कृपेची हे ध्यानात ठेवा. त्यांची कृपेची, त्यांची कृपा असते ना काय होतं. संत कृपेचे संत कृपेचे दीप व्हायला पाहिजे महाराज. संतांची कृपा आपल्याला प्राप्त झाली, तो दीपक मिळाला की अंधार नष्ट होतो. आज
ज्ञानत्व हारो बुद्धिमते दे मोरेश्वरा. अज्ञान रूपी अंधकार निघून जातो शंभो. त्याकरता आम्हाला ज्ञानरूपी दिवा लावणारे सद्गुरू भेटले पाहिजे. मग ज्ञानाचा दिवा लावणारी या जगामध्ये कोण असेल तर सद्गुरू असतात. अज्ञान दूर करतात आणि ज्ञानाचा दिवा लावतात आणि ज्ञानाच्या दिव्यामध्ये आपले अंधार नष्ट होतात. माया मोह ममता माझेपणा माणसाने इतकं प्रेम करावा. शुद्ध स्वच्छ पवित्र सात्विक प्रेम शुद्ध असावं, पवित्र असावं, सात्विक असावं, सोज्वळ असावं आणि शुद्ध पवित्र असून ते कल्याणदायक आहे, लाभदायक आहे. प्रेम करा पण मर्यादा ठेवा. माणसं कुत्र्यावर प्रेम करतात पण माणसं आईबापाकडे प्रेम करत नाही. दुर्दैव आहे. आईबाप कुठे आहेत? वृद्धाश्रम मध्ये. त्यांना सांभाळायला आपल्याला वेळ नाही हो. म्हातारपणी आईबापाला काही लागत नाही. शिळ्या भाकरी जरी दिल्या तर आईबाप आशीर्वादच देतात. आणि आपल्या आई वडिलाशिवाय जगात कोणी दयाळू नसते हे ध्यानात ठेवा. परमार्थ वेगळा करायची गरज नाही. आपले आई वडील गुरु देव धर्म जरी कळाले, सदाचार समजला तर वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. म्हणून आपले दैवत कोण असेल तर मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. माणसं आई वडिलाला बाहेर टाकतात, दुर्लक्ष करतात, कुत्र्याला घरात घालतात. कुत्र्यावर प्रेम फार करावं पण कुत्र दाराच्या बाहेर पाहिजे नाही. घराच्या आत कुत्र जर घेतलं तर पुढच्या जन्मी तुम्हाला कुत्र होण्याची संभावना आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याची माया होण्याची भीती आहे आणि माया झाली की 100% पुढचा जन्म तुम्हाला तो भोगावा लागतो. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याजी येला. देवासाठी जो घेतलेला जड भरत राजा जंगलात गेला. हरण गालेली बघितली आबा आणि हरणाला बघितल्या. त्या हरणाच्या पाठीवर प्रेम झाला. आणलं, सांभाळ केला, चांगली गोष्ट आहे. हरणावर प्रेम केलं पण सांभाळ केला, चांगली गोष्ट आहे. हरणावर दया केली, चांगली गोष्ट आहे. पण कुठपर्यंत ही दया पवित्र झाली असती जोपर्यंत ती पिल्लू 4-2 दिवस 8-2 दिवस आपल्याकडे ठेवलं असतं आणि दया संपल्यानंतर अर्थात ते चालायला लागलं असतं. हरणाच्या कळपात सोडून दिला असतं ती दया व्यवस्थित झाली असती. परंतु त्याच्यावर प्रेम करता करता मोह निर्माण झाला आणि देवाकरता भक्ती करायला गेल्याला राजा जडभरत त्या ठिकाणी जडभरत राजा जंगलात गेला. देवासाठी गेला, भक्ती करण्यासाठी गेला, नामस्मरण करण्यासाठी गेला. परंतु त्याच ठिकाणी मायबाप मरणाचं कसं होणार हे विसरला. शेवटी मरण आलं त्यावेळेस हरणाचं कसं होणार म्हणला आणि हरणाचं कसं होणार म्हटल्या मृत्यू आला. पुढचा जन्म त्याला हरणाचा झाला. कशामुळे? वासनेमुळे खाणं घाला तो घातला. जडभरत राजा हरणागरवा गेला. घाला तो घातला बासनीने. जडभरत राजा जंगलामध्ये कशा करता गेला होता? भजन भक्ती देवा करता.
पण मरणाच्या वेळेला हरणाचं कसं होणार, हरणाचं कसं होणार, हरणाचा लाळा लागला, पुढचा जन्म हरण झाला. म्हणून प्रेम चांगलं करा, पण माया नका करू. माया केली की ममता होण्याची भीती आहे, ममता झाली की भोगावाच लागणार आहे. पण कुत्र माणसं घरात पाळून धर्म नाही, अधर्म आहे. कुत्र्याला बाहेर पाळा, माणसाला घरात घ्या. ते कधी आशीर्वाद देतील आणि स्वर्गाची प्राप्ती होईल सांगता येत नाही. माय बापांना गुरुवरी नारायणगिरी महाराज या जगात आपल्याला परमार्थ शिकवण्याकरता अवतीर्ण झाले होते. त्यांनी या ठिकाणी मार्ग शिकवला, भक्ती शिकवली, भक्ती मार्ग दाखवला आणि भक्तीचे रस्ते जे आडवे होते ते शुद्ध केले, खराब झाले होते ते स्वच्छ केले आणि पवित्र रस्ते करून आपल्याला त्या रस्त्याला लावलं. संत तेच करतात, संत रस्ता दाखवण्याचं काम करतात. निळोबारायांनी तेच केलं. केले पाय उलंगला. पाय वाट ज्यांनी केली ते संत आहे, ते नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराज, अडबंगनाथ महाराज. त्या गोपिका चिंतनात राहायच्या, चिंतन करणाऱ्या गोपिका दही दूध घेतलं आणि दही दूध विकण्याच्या माध्यमातून मथुरेला गेल्या. दुडीवर दुडी गवळणी साते गवळणी साते निघाले. त्या दुडीवर दुडी म्हणजे गवळणीने त्या मडक्यावर मडके घेतले. साते म्हणजे बाजारला आणि त्या मथुरेमध्ये गेली आणि तिथं दही दूध म्हणत नव्हती. आली दही दूध घेऊन, पण तिथे गेल्यानंतर म्हणायची गोविंदू घ्या कुणी, दामोदरू घ्या गे, गोविंदू घ्या कोणी, गोविंद घ्या कुणी, दामोदर घ्या. आता सांगा, आणलं दही दूध, जठर साहेब तिथं दही नाही म्हणत, गोविंद घ्या. आता गोविंद घ्या कोण म्हणेल? एक तर त्याला दिसला तर तो म्हणेल, भेटला तो म्हणेल आणि ज्याच्याकडे असेल तो म्हणेल. ज्याच्याकडे गोविंद नाही, ज्याच्याकडे देव नाही, भेटला नाही, दिसला नाही, असला नाही, तो बाबूजी म्हणू शकत नाही. जेव्हा भेटल्याशिवाय देता येत नाही, जेव्हा मिळाल्याशिवाय देता येत नाही, पहिल्यांदा प्राप्त केल्याशिवाय देताच येत नाही, ही परंपरा. सेवी तो हा रासा वाटी तो सेवितो हा रस वाटी तो अनेका, घ्या रे होऊ नका रानवरी, विटेवरी त्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. या ठिकाणी उमाजी बाबा यांचं आगमन झालेलं आहे. लखनगिरी बाबाला बरे उद्या बाकीचे दर्शन घेऊन खाली या. दिग्रज देवस्थान ज्यांनी
योगीराज गंगागिरी महाराजांचा मोठा सप्ताह एकट्या माणसाने केला होता, ते या ठिकाणी भेट द्यायला आल्याबद्दल धन्यवाद. विडाला विडाला वर्षभरामध्ये त्यांच्या अनेक संस्थेमध्ये माझे कीर्तन असतात. आपल्या कार्यक्रमाकरता 21,100 रुपये घेऊन आले हो धर्मनाथजीला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दिंडीलाही ते येत असतात, मोठं सहकार्य त्यांचं लागतं. बाबा आपल्याला धन्यवाद. भगवान परमात्म्याची भक्ती प्राप्त झाली कि मग अवस्था अशी निर्माण होते की देव घ्या म्हणतात, मिळाल्यानंतर देतात ना. त्या गोपिकांना फुलेसे देव मिळाला होता आणि मग मिळाला, कळाला, प्राप्त झाला म्हणून त्या म्हणायच्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे. पण लोक म्हणाले देव काय देण्याची वस्तू आहे. बरं का कवडे सर, देव देण्याची वस्तू, मग देव दाखवण्याची वस्तू नाही. बर, देव दिसण्याची वस्तू नाही. देव ही अनुभवायची वस्तू आहे. देव दाखवता येत नाही, देव देता येत नाही, देव घेता येत नाही, मग अनुभवावा लागतो. मग जर अनुभवायची गोष्ट देव असेल तरी पण त्या गोपिका घ्या का म्हणतात. लक्षात येतं ना आपल्या, ज्या अर्थी घ्या म्हणतात त्या अर्थी तो त्यांना कळाला, कळालेला मिळाला आणि मिळाल्याला सेवा करू लागला आणि तो इतका वतपूर्ण अंतकरणात भरला आणि जागल ते आज्ञा धर्म पालन करू लागला. म्हणून म्हटले आमच्याकडे आहे, जरा तुमच्याकडे. टोपल्यात जर 2च भाकरी असेल आणि 4 माणसं जेवायला बसले तर माणसं खरंच दुसऱ्याला देतील का? खरं सांगा तुम्ही आता. पण ज्याच्याकडे 2 माणसं जेवायला 20 भाकरी टोपलं भर आहे, माणसं म्हणते आमचं भागून उरेल बाबा, घ्या आता. जागे आहे का सगळे? दम दिले नाही कोणी तुम्हाला. जावा तिथे अडबंगना झाला आणि जरा तिथे अशी गंभीरवाणी बसा. आज शेवटचाच दिवस आहे ना, घरी जाणारच आहे, जेवणारच आहे, घरी जाणारच आहे. आजची दिवस मला वेळ द्या. थोडासा विलंब झाला कार्यक्रमाला काही कारणास्तव, ठीक आहे. इथे माणसाचं काही चालत नाही. तो अडबंगनात तिथून आदेश देतो, तसंच होतंय ध्यानात. माणसं हे कठपुतळीचा खेळ आहे. मी करेन, माझ्यामुळे होईल, नाही नाही काही नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, हा आदर्श मला वाटतं आमच्या भामरे साहेबांना आपण घ्यायला पाहिजे. बरोबर आहे नाही? असं एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्या स्टेजवर बसलेले अविनाशी भामरे साहेब. त्यांचं किती कौतुक केलं तर मला वाटतं ते कमी पडेल. 300-400 लोक त्यांच्या कंपनीत त्यांच्या हाताखाली कामाला आहेत. 10-20 हजारापासून तर 3-3, 4-4 लाखापर्यंत एका माणसाला ते पगार देतात. परंतु त्यांचे PA आणि मॅनेजर इतके कडक राहता, विचारू नका. साहेबाला अजून शेअरिंग करतानाच पाहिलेलं नाही. बरं, साहेब अजून कधी कपडे घ्यायलाही गेले नाही. काही घेतात तुम्ही, बेल्ट नाही आणला कधीच. याचा अर्थ मोठे असावा, मोठेपणाचा अभिमान नसावा. मोठा माणूस जरूर असावा पण अभिमान नसावा. ज्ञानी असावा, ज्ञानाचं प्रदर्शन नसावा. शहाणा असावा, शहाणपणा नसावा. श्रीमंत असावा, घमंड नसावा. त्याला मिळालं, त्याला कळालं आणि तो दुसऱ्याला देऊ शकतो. त्या गोपिकांना देव मिळाला होता, देव कळाला होता आणि निस्ता मिळाला कळाला नाही. देव त्यांच्या पुढे हात जोडून उभा होता आणि मग तो देव सांगायचं काय सेवा करू सांगा. त्या गोपिका म्हणायची आमची फार झाली, आता जरा दुसरीकडे बघा.
आणि मग जो बघा म्हणायला हात जोडून असायचा त्या गोपिका म्हणून म्हणायचं तुम्हाला घ्या आता गोविंद घ्या घे कोणी दामोदरी घ्या घे आता खूप आम्हाला मिळालं घ्या घ्या बरं का पवार घेऊन टाक. मग त्या गोविंद देणाऱ्या गोपिका घ्या म्हणणाऱ्या गोपिका मथुरेत गेलेल्या गोपिका माय बापांनो पाऊण वाजला होता तरी पण घ्याच म्हणत होते. आणि त्या गोपिका म्हणाल्या आता आम्हाला देव पाहायला मिळाला घ्या म्हणणारे गोपिका म्हणतात आम्ही इथे कशाला आलो ते आम्हाला कळत नाही आणि आम्ही आता घरी जाण्याचा रस्ताच विसरलो. आता आमची अवस्था कशी झाली अभंगाच्या आई हाट. ती गोपिका म्हणाली मी गोरस देण्याकरता आली होते घर जाण्याचा रस्ता विसरले. आपलं घर कोणतं आहे ते कळावं. जोपर्यंत घरच कळत नाही तर रस्ता कसा कळायचा. आम्ही मूळ कुठले आहोत आपलं घर कोणतं आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपलं घर म्हणजे इथून काला झाला घरी गेले ते घर सामान्य हो. एकदा घराची प्राप्ती झाली की कुठे जाण्याची वेळ येत नाही ते घर. ते म्हणजे भगवत प्राप्ती मोक्ष मुक्ती. जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जडने शयनम हे संसारे करसुतारे कृपया पारे पाई पुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पूर्णपदे. तोपर्यंत राजगार्ग चालणार. आपलं घर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जन्ममृत्यू सुटतायत. आणि खरं घर आहे मोक्षाचा द्वार आणि मोक्ष प्राप्ती. मग ते मोक्ष प्राप्त करायचं असेल तर गुरुशिवाय त्या मोक्षाच्या दरवाजाची चावी कोणी देऊ शकत नाही. मग मोक्षाचे दरवाजाची चावी कोणती असेल आणि ती कोणाकडे असेल तर चावी आहे गुरुकडे. चावी आहे कोणती तर ती गुरुमंत्र नामाची चावी आहे. नामरूपी चावी घेऊन गेले की मोक्षाचं दार उघडतं आणि मग मात्र तुम्हाला परत परत जन्माला यावं लागत नाही. मग मोक्षाला जाण्याकरता आपण सर्वजण विसरलेलो आहोत. पण त्या गोपिका मात्र ज्यांना देव मिळाला त्यांना मोक्ष विसरला असं कसं म्हणते.
कारण देव मिळाल्यानंतर मोक्ष तिथेच हात जोडून आहे. देव म्हणजेच मोक्ष आहेत. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. भगवंताचं स्वरूप आहे. सलुकता, समीपता, सविचता आणि या प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत ना मायबाप, सलुकता असेल, स्वरूपता असेल, सविचता असेल आणि समीपता असेल, तर त्यापैकी द्वारकेचा राणा पांडवा घरी समीपता मुक्ती आहे. स्वरूपता म्हणजे देवासारखं स्वरूप प्राप्त होणं, समीपता म्हणजे जवळ येऊन राहणं. आता ह्या 4 प्रकारच्या मुक्ती आहे. 4 मुक्ती आहे, 4 वेद आहे, 4 युग आहे आणि 4 वाण्या आहे, 4 प्रकारच्या खाण्या आहेत. 4 खाण्यापैकी तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे. जारद, अंडद, उद्भिज आणि शुद्भिज 4 खाण्या. वाण्या 4 आहे, परा, पश्चिंती, मध्यमा, वैखरी. 4 युग आहे, कृत, तीर्थ, दोपार, कधी. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. स्वरूपता, स्वरूपता, समीपता आणि सयुजता. 4 प्रकारचे वेद आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद आहे. या सगळ्या प्रकारच्या जरा भक्ती असेल तर भक्तीचे प्रकार 9 प्रकार सांगितलेले आहेत. भक्तीचे प्रकार 9 आहे. नवविधा काय बोली मग 9 भक्ती 9 प्रकारची आहे आणि त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये फार विशेष आहे. कोणती पहिली आहे? प्रथम भगती संतन कर संगा, प्रथम भगती संतन कर संगा, तुझी ममा संताची संगत आहे. प्रथम भगती संतन कर संगा, तुझी मम कथा प्रसंगा. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, या SP ऑफिसचे सर्व पोलीस अधिकारी, कणशे दादा, राजू भाऊ आणि त्यांचे सर्व स्नेही, या बेबी ताई, धन्यवाद. साबदे दादा, तर सगळे पोलीस साध्या कपड्यात आले हो, आज काही कळतच नाही. पोलीस मंडळी पण भक्त होऊन आले या ठिकाणी, धन्यवाद. या प्रथम भगती संतना कर संगा, तुझे मम कथा प्रसंगा. दुसरी मम कथा आहे आणि मग त्या कथा करणाऱ्या गवळणी गोकुळात गेल्या, विसरून गेल्या. अर्थात या जगातल्या मोह माया बाजारामध्ये गेल्यानंतर त्या म्हणाल्या, आम्हाला कशामुळे घर विसरलो आम्ही. आता हे सामान्य घर आहे, कारण आम्हाला आमचं घर मिळालं ते भगवत स्वरूप, आणि भगवंत मिळाल्यानंतर सामान्य घर आम्ही विसरलो, सामान्य बाजार आम्ही विसरलो आणि सामान्य स्थिती आम्ही विसरलो, कारण असामान्याची प्राप्ती गंगाभाऊ आम्हाला झालेली आहे. बरं का गंगासाहेब? तर आम्हाला असामान्याची प्राप्ती झाल्यामुळे आता मात्र आम्ही सगळं काही विसरलो. कारण कशामुळे विसरलो? जिकडं पाहावा तिकडं आम्हाला देव दिसू लागला आणि तो देव दिसायला लागल्यामुळे आता मी मै भुली घर जाणे पाठ, गोरस बेचन आई हाट. कशामुळे? तो काळा सर्वत्र दिसू लागल्यामुळे ती अवस्था झाली. दुसरं चरण
विसरू देखे गोपाल कान्हा, तू सर्वत्र दिसत असल्यामुळे आता मात्र मी सर्व विसरून गेलेले आहे. असा अवस्था कशी निर्माण झाली? कारण सर्वत्र तो दिसू लागला. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. हरी जर दिसायला लागला आता त्याला कुठलीही पूजा करायची गरज पडत नाही, मंदिरात जायची गरज पडत नाही. जिकडं डोळ्याने बघल तिकडं तो दिसू लागतो. आणि मग तो दिसत असल्यामुळे त्या गोपिका म्हटल्या सर्वत्र तो आहे, आमचा पाय कुठं ठेवावा प्रश्न निर्माण झाला. कहा बगदारू देखे अंधेरा, कहा बगदारू देखे अंधेरा, देखे तो जमाई मेरा, पग आणि पाय कुठं ठेवू? कारण तो सर्वत्र दिसू लागला आणि सर्वत्र दिसत असल्यामुळे आता पाय ठेवायला जागा राहिली नाही. आणि म्हणून माझी अवस्था कशी झाली? शेवटची शरण सर्वांचे सुंदर आज सोमनाथ, सर्वांचे धन्यवाद. विठोबार
थकीत भैरे तुका भागारे सब मनका धोका कानारे मन मोहनलाल सबही विसरू देखे गोपाल. अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे ठेवला. आज धर्मनाथ बीजीचा निमित्ताने हा काल आहे. वारकरी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे या ठिकाणी काल्याचे कीर्तन आपलं चालू आहे. अभंगाचा भावार्थ झालेला आहे. सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर अगदी 5 मिनिटांमध्ये काल्याचा प्रसंग. अडभंगनाथाच्या या पवित्र भूमीमध्ये सरपंच साहेब या, शिंगणापूर सरपंच इकडे या. आपण अत्यंत श्रद्धेने प्रेमाने 9 दिवस इथे अन्नदानाला मदत केली. अनेक लोकांनी आमटी भाकरी केल्या असेल, शिरापुरी जे काही अन्नदान करता आलं आपण सर्वांनी केलं. सर्वांचे नाम घेऊन इथे मी वेळ घेत नाही. अनेक सहकार्य आपण सर्वांनीच केलं. त्याबद्दल मी संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. असंच सहकार्य आपलं लाभत राहावं आणि अडभंगनाथाची सेवा आपल्या हाताने व्हावी. दर पौर्णिमेला कीर्तन होत असता 11 ते 1 वेळी, त्यानंतर महाप्रसाद होतो. तर अडभंगनाथ महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना इथेच अन्नदान दिलं होतं आणि भाकरी दिल्या होत्या. तर आपण सर्वांनी महिन्यातून पौर्णिमेची वारी करावी आणि येतानी घरून भाकरी करून घ्याव्या. भाकऱ्या करून आणाव्या. येतानी 2-2, 4-4 भाकरी आपलं गुण दुसऱ्या करता देता येईल अशा जर आणल्या तर आपल्याला कोणालाच काही कमी पडणार नाही. पण पुण्याचा ढीग लागल्याशिवाय राहणार नाही. अडभंगनाथ
म्हणून संकल्प करा, जेव्हा गुरुवार असेल, पौर्णिमा असेल, आपण या ठिकाणी येतोय आणि आपण आता या ठिकाणी जास्तीत जास्त तरुण मुलं शिकवण्याकरता प्रयत्न करणार आहोत. त्याकरता मग शास्त्रीय अलंकार झालेले शिक्षक आपल्या संस्थेमध्ये भरती करणार आहोत आणि किमान 100 मुलं ठेवण्याचे आमचा विचार आहे, मानस आहे. त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. एकट्याचा नोये खेळ म्हणून मेळ मिळवता 100 मुलं जर इथं शिक्षणाकरता ठेवायचं असेल तर त्याला अनेक खर्च आहेत. खाणं पिणं, राहण्यापासून, शिक्षणापासून, कपडे लत्ते, वही पेन. तर माझ्या मनातली इच्छा आहे 100 विद्यार्थी या ठिकाणी आपल्या आश्रमात असावे, कारण तेवढी सोय आता होत चाललेली आहे. मेन प्रश्न रस्ता झालेला आहे, बाकीचे रस्ते आता होतीलच 1-2 वर्षात. आणि एक भव्य बिल्डिंग 3 ताळी आम्ही आता आपल्याकरता आणखीन एक 3 ताळी बिल्डिंग बांधतोय. 40 बाय 160 ची मोठी बिल्डिंग आपण या ठिकाणी करतो आहोत. त्या बिल्डिंग मध्ये खाली किचन आहे पत्रकार साहेब, जेवायला डायनिंग टेबल आहे, वरच्या तळामध्ये 16 रूम आहे आणि एक टोर आहे, म्हणजे 17 रूम आहे. त्याच्यामध्ये 2 हॉल आहे. हॉल किमान 18 बाय 35 आहे. मोठ्या बस ज्या येतील मुक्कामी त्याच्याकरता समावेश होऊ शकतो. 2-2 हॉल असे 3 ताळ आहे. आणि त्या बिल्डिंग मध्ये सोलर, गरम पाणी, गार पाण्याचा प्रकल्प आणि लाईट सह अशा प्रकारची नवीन एक बिल्डिंगचा मानस आपण हाती घेतलेला आहे. आणि तिचाही शुभारंभ लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या हस्ते होणार आहे. झाल्यावर मी तारीख आपल्याला सांगेल, आपण सगळेजण या. प्रयत्न सुरू आहेत आणि ती बिल्डिंग लवकरात लवकर पूर्ण होईल. एक हॉल चालू आहे, प्रवचन हॉल म्हणून, तो 100 बाय 150 आहे. खूप लेट झाला. तो तीर्थक्षेत्र निधीतून आहे, काही कारणास्तव निधी न भेटल्यामुळे तो लेट झाला. परंतु आता अर्धा झालेला आहे आणि त्याचं TJNP झालेलं आहे. 1-2 महिन्यामध्ये तो हॉल 100 बाय 150 आपल्याला पुढच्या वर्षी पारायणाला उपलब्ध राहील. आणि जी बिल्डिंग सांगितली मी 40 बाय 160 ची, तीही कदाचित 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल. आणि मग अनेक लोक आपल्याकडे आल्यानंतर गरम गार पाणी, राहायला सुविधा, अनेक संडास बाथरूम नवीन घेतलेले आहे आणि प्रत्येक रूम अटॅच आहेत. या सगळ्या सुविधा या ठिकाणी नारंगिरी बाबांच्या कृपेने लवकर पूर्ण होईल. आणि त्याच्याकरताही आपला हातभार लागणं गरजेचं आहे. काही माझे प्रयत्न आहे, काही शासनही मदत करणार आहे. क वर्गातून आपण ब वर्गामध्ये प्रयत्न करत आहोत आणि आपली फाईल आता सगळ्या प्रकारचे कुरी संपून मंत्रालयामध्ये सबमिट केलेले आहे. नामदार विखे पाटलांनी त्याला सहकार्य केलेलं असल्यामुळे ते काम नक्की 100% होणार आहे. आणि आता या 1-2 महिन्यात जर वर्क ऑर्डर झाली, मान्यता प्राप्त झाली, तर ती बिल्डिंग जे मी सांगतो आहे ती 5 कोटीची बिल्डिंग आपल्या आश्रमाला प्राप्त होणार आहे थोड्या दिवसामध्ये. त्याच्यामध्ये किरकोळ फर्निचर काही राहिलं ते आपल्याला भक्ताच्या वर्णीतून करावे लागेल. अनेक मुलं आपल्याला ठेवण्याची इच्छा आहे. त्याकरता ज्यांना ज्यांना शक्य असेल, आर्थिक स्वरूपात, शिधा स्वरूपात किंवा एखादा मुलगा दत्तक घेण्याच्या स्वरूपात, अनाथ मुलं असेल तर त्यांच्याकडून आपण फी घेणारच नाही. बाकीचे असेल तर थोडीफार नामधारी ठीक आहे, कारण फिरी दिल्या तरी ते हार फेकून दिला जातो, विकत घेतलं तर जपून ठेवलं जातं. या सगळ्याचा विचार करून त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. भांबरे साहेब मात्र मोठा वाटा त्याकरता उचलणार आहे. त्यांनी जाहीर पण केलेलं आहे, पण ते इथं मी करत नाही. मोठं सहकार्य त्या मुलाकरता साहेबांनी संकल्प परवाच केला. याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल. 100 मुलं ज्यावेळेस इथून कथा, कीर्तन आणि नवनाथ कथा, वारकरी नवनाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करून 4-5 वर्षांनी बाहेर पडतील, त्यावेळेस अडभंगनाथाची कीर्ती, नारंगिरी बाबाचा झेंडा महाराष्ट्र आणि भारताच्या कानाकोपऱ्यात लागल्याशिवाय. आणि आता माझी तीच इच्छा आहे, त्या दृष्टीने वाटचाल करत आहोत. त्यामध्ये आपल्याला ज्याला ज्याला शक्य होईल सहकार्य करणं अपेक्षित आहे. म्हणून मुलं या ठिकाणी घडले तर एक मुलगा घडला तर एक गाव सुधरेल, एक गाव सुधारलं, तालुका सुधारला तर एक मोठी क्रांती होऊ शकते. आणि म्हणून मायबापांनो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. अन्नदानाकरता, मुलांच्या शिक्षणासाठी
धनंजय पानसंबळ साहेब म्हणाले माझ्याकडनं 5,000 रुपयाची देणगी देतो मी त्याला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या अन्नदानासाठी मुलाकरता पानसंबळ भाऊनी इच्छा प्रगट केली. आपल्यालाही कोणाला इच्छा असेल तर ती मुलांची देणगी मुलाकरताच आपण वापरणार आहोत. ज्याला इच्छा असेल कुठलंही सहकार्य करू शकतात. आणि काही कमी पडलं तर भामरे साहेब आपल्या बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना आनंद होतो आहे. साहेबांनी मला सांगितलं की महाराज जिथे कमी पडेल परंतु एकाने जमणार नाही, सगळ्याला मिळून करावं लागेल. तर आपल्या ठिकाणावरनं अनेक मुलं तयार होऊन महाराष्ट्र भारतभर जावे हीच माझी इच्छा आहे. त्याकरता क्वालिटीचे शिक्षक आपण इथे भरणार आहोत. संगीत अलंकार, गायनातले अलंकार आणि त्यांना नोकरी पण लागली पाहिजे अशा उद्देशाने ते मुलं परत इथून गेल्यानंतर अर्धवट नाही राहिले पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण विचार करून आणि तज्ञ लोकांशी चर्चा करूनच ते गुरुकुल सुरू केल्या जाईल. आणि महाराष्ट्रात एक अडबंग गुरुकुल ह्या ठिकाणी होईल ही नारंगिरी बाबांची कृपा आपल्यावर असणार आहे. त्याकरता माता भगिनी तुम्ही जेव्हा जेव्हा याल एक संकल्प करा. छोट्या छोट्या गोष्टी असतात. शेतकरी वर्गातले आपण सर्व आहोत. घरात धान्य सगळीकडे पिकतं. बिदाटीबाई आमच्या माळीनबाई इथे आहे. घरात पपया असले तरी 2-4 पपया आणाव्या. ज्याच्याकडे वांगे असेल वांगे घेऊन या. काकडी, टमाटे, मिरच्या गुरुकुलात लागतील तर हे घेऊन या. हे अरुणगिरी महाराजांकरता नाही, मला लागतंच किती. हे सर्व समाजाकरता आहे. ज्यांच्याकडे धान्य पिकले मग 1 पायल्या असेल, 10 पायल्या असेल, 1 गोणी असेल, पोता असेल, संकल्प करा. अडबंगनाथ तुम्हाला 1 पटीनं दिलं तर 10 पटीनं दिल्याशिवाय राहणार नाही. मग जे काही आपल्याला देवाच्या कृपेने प्राप्त होईल त्या अडबंगनाथाच्या भंडाऱ्यात तुम्ही कोठीमध्ये समर्पित करा. आणि कोठीतून पुन्हा दिल्यानंतर धान्य असेल तर वंजुळभर मुठभर धान्य आपण ते परत घेऊन जा की आपल्या धनात हे प्रसाद म्हणून ब्रकाता लाभावी. याकरता हा संकल्प आपण करायचा आहे. ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधून हा लाभ घ्यावा. येत्या 18 तारखेला नर्मदा तीर्थयात्रा जाणार आहे परिक्रमा. आणि त्या परिक्रमा करता ज्यांना येण्याची इच्छा असेल, माझ्याबरोबर 2 गाड्याचे लोक झालेली आहेत, पण आता कोणाला इच्छा येण्याची असेल नर्मदा परिक्रमा करण्याकरता तर ते लाभ घेऊ शकतात. पुन्हा पुन्हा मला असा वेळ काढता येत नाही, भेटणार नाही. 15 दिवस माझ्यासारख्याला संस्थान सोडून बाहेर जाणं सुद्धा आजच्या काळात खूप अवघड आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समक्ष ती यात्रा होणार आहे. आपण त्याचाही लाभ घ्यावा. आणि विद्यार्थी घडल्यानंतर नारायणगिरी बाबा आणि अडबंगनाथाची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल. मी आजपर्यंत जे बोललेलो आहे कदाचित तुम्हाला ते 1 वर्षांनी 2 वर्षांनी अनुभवाला आला असेल, परंतु मी माझ्या मनाने बोलत नाही. मला आदेश नारायणगिरी बाबाचा अडबंगनाथाचा आतून होतो. मी फक्त निमित्त आहे. त्यांच्या कृपेने झालेले हे देवस्थान आजपर्यंत प्रगती विकास हे तेच करून घेतात. कारण सारुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकाविता ध्वनी वेगळाची. माझ्या जीवनामध्ये गुरुकृपा सोडून दुसरं कुठलंही धन नाहीये. पण गुरुकृपेचं एवढं धन आहे ते 1000 जन्म गेले तरी परिपूर्ण भरलेलं आहे मायबाप. आणि ते नारायणगिरी महाराज. आपलं देवस्थान उदयाला आलं कोणाला माहिती नव्हतं, पण नारायणगिरी महाराज म्हणजे सर्व शास्त्राची मूळ आहे. सर्व शास्त्राच्या पलीकडची पराकाष्ठा म्हणजे नारायणगिरी महाराजांचे विचार आणि अधिकार होता. नारायणगिरी महाराजांची वाणी होती. त्यांनी आपल्याला ही गादी दिली. भाऊसाहेब पाटील आपणही खूप पहिल्यापासून पेपरला सगळ्या गोष्टी दिल्या. भाऊसाहेब पाटलाला विनंती करीन की पाटील हे तुमचं देवस्थान आहे. सुरुवातीपासून तुम्ही एक एक नेते आणून अशीच मदत आपली पत्रकार मी सगळ्यांनाच बोलू शकत नाही. तुम्ही आहे, तुम्हाला जोडी विठ्ठलराव आपले आहेत, सगळ्यांची ही बातमी असेल, ही कीर्ती असेल. हे देवस्थान तुमचंच आहे. कशा प्रकारे समाजापर्यंत नेता येईल आपणही ती सेवा करत आहात आणि करत राहावी हीच विनंती आहे. बोले क्षेत्रामध्ये आम्हाला दादा आपण सगळ्यांचं सहकार्य पहिल्यापासून लागतं. असंच सहकार्य आपलं लाभावं करेल. माता भगिनी गुरुजन कोणाचं नाव उल्लेख राहिला असेल, घेतला गेला नसेल तर हा कार्यक्रम दुसऱ्याचा नसून आपला घरचा आहे. आणि हा आपला घरचा कार्यक्रम समजून आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. कारण इथं सर्वांचे नाव उल्लेख करणं शक्य नाही. आज महाप्रसाद एवढा भरपूर आमच्या भामरे साहेबांनी केला त्याबद्दल मी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आयर सेठ यांनी 31,000 रुपये या धर्मनाथ दिदीच्या कार्यक्रमासाठी दिले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. गणेश गोपाळे साहेब विश्वमणीचे मालक त्यांनी 21,000 रुपये या कार्यक्रमाकरता दिले, त्यांनाही धन्यवाद देतो. शिंगणापूरचे बांधकर परिवार बंधू परिवार इथं आलेले त्यांनी 25,000 रुपये दिले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी पुणेकर बाबा संत असून
त्यांनी सुद्धा 21,000 रुपयाची देणगी आपल्या कार्यक्रमाकरता दिली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. ह्या एक एक रुपयाचा हिशोब आणि एक एक रुपयाचं ऑडिट हे ट्रस्ट असल्यामुळे आम्ही हे सर्व देवस्थानला माझे कथा कीर्तन रात्रंदिवस प्रयत्न करून जे काही धनपुंजी साचलेली आहे ती सगळी अडभंगनाथ चरणी अर्पण आहे. दुसरा जीवनात कुठला काही उद्देशच नाही आहे. अडभंगनाथ सेवा सोडून दुसरा उद्देश नाही. संसारिक असतो तर ठीक आहे बाबा, ऐकूला साडी आणायची टिकल्याचं पाकिट घ्यायचं, तोही काही प्रश्न उरत नाही. सर्व समाज माझा आहे. एक घर सोडलं 1000 घरं प्राप्त झाले. खऱ्या अर्थाने आमच्या माता पितांचं भाग्य आहे की आम्हाला असे आई वडील भेटले आणि त्यांनी जगत दाखवलं. आईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आणि म्हणून सर्वांना धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. आयुष्य कोणाचंच किती आहे सांगता येत नाही, किती दिवस राहू सांगता येत नाही. कोरोनाच्या काळात आपल्याच घरातले, आपल्या परिवारातले, मित्र परिवारातले पावले रावडे गेले पाटील. आपल्याला कधी जावं लागेल सांगता येत नाही. एकच विनंती करेल, जीवनामध्ये देवदेव फार करता आलं करा नका करू, पण कोणाचं मन दुखेल असं वागू नका, कोणाला मनाला विजा पोचेल असं बोलू नका, आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होत असेल असं वागू नका. जर हे नियम पाळले तर वेगळा परमार्थ करायची गरज पडणार नाही. अडभंगनाथाला स्मरून सांगतो, कारण आपल्या कार्यामुळे, बोलण्यामुळे, वागण्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल तर हा धर्म नाही. म्हणून महाराज आपल्या सर्वांना धन्यवाद आहे. तुम्ही भरभरून प्रेम दिलं. पुढच्या वर्षी भव्यात भव्य मोठी धर्मनाथ बीज होणार आहे. रस्ता यंदा झालेला आहे. बसही आपण लवकरात लवकर, काळे पाटील आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे या देवस्थानासाठी. आमच्या गावचे सरपंच असेल, माळवडगावचे सरपंच, भोकरचे असतील आणि भामाठाण आणि पत्रकार बंधू, आपण बसवाल्याला सुद्धा विनंती करू की या ठिकाणी लोक येत आहे. एक रस्ता झालेला आहे, इकडचाही चालू आहे, आणि म्हणून लोकांना बसची सेवा इथे लवकरात लवकर चालू होईल त्याची बातमी काळे साहेब आपल्यापर्यंत पाठवतील. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आणि आता अगदी 5 मिनिटामध्ये गवळणीचा काल्याचा प्रसंग आहे. आपण सर्वांना पुनश्च आज फार समाज आल्याबद्दल थोडंसं उन्हात बसलेले आहेत, 5 मिनिटात आवरूया आणि मग आपण प्रसाद घ्यायचा आहे. माता पिता पुरुषजन सगळ्यांना धन्यवाद. या ठिकाणी गणेश गोपाळे साहेबांची एक मागणी आहे. ते गेले 3-4 महिन्यापासून माझ्या बरोबर मागतात. त्यांची इच्छा आहे की गंगागिरी महाराज, बहिणाबाई, शंकर स्वामी महाराज, वेरूळच्या अक्कांचा सप्ताह असे अनेक सप्ते महाराष्ट्रात फिरते होतात. त्याला नारळी सप्ते म्हणतात. तर चेअरमन साहेबांची इच्छा आहे की आम्हाला आपण अडभंगनाथ संस्थानचा वर्षातून एक उन्हाळ्यामध्ये फिरता सप्ताह करावा, आणि तो फिरता सप्ताह पहिल्यांदा आमच्या राहुरी तालुक्याला द्यावा. त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा राहील असं विश्वमनीचे पतसंस्थेचे आड बँक त्यांच्या आहे, त्याचे मालक हॉस्पिटल आहे, ते म्हणतात गणेश गोपाळे साहेब आम्हाला सप्ताह मिळावा आणि आपण सुरुवात करावी. आपल्या सगळ्यांची इच्छा असेल तर त्याच्यावरही आपण विचार करू. एक अडभंगनाथाचा सप्ताह म्हणजे 4 ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होईल आणि अनेक तालुक्यात, एका तालुक्यात एकदा होईल. मग कारखेरचे या ठिकाणी मंडळी आलेले आहेत, आमचे गंगा सेठ आलेले आहेत, त्यांची इच्छा आहे आमच्याकडे व्हावा, कारण तिथे 150 एकरचा अडभंगनाथ गड आहे, गंगाभाऊ उभारा. हे गंगा सेठ म्हणून आहे. त्या गावात प्रत्येकाच्या घराघरामध्ये अडभंगनाथ आहे. त्यांच्याबरोबर आज 100 लोक आलेले आहेत. कारखेल, जुना नगर, बीड रोड तिथे त्यांचं कारखेल आहे. अडभंगनाथ गड म्हणून तिथे आहे. तिथे बाळकृष्ण महाराज म्हणून त्या मठाधिपती आहे अडभंगनाथाचे मठाचे, आणि खाली मात्र अडभंगनाथाचं मंदिर आहे. वामनभाऊ भगवान बाबा आहे, तेही त्या ठिकाणी मागतायत. त्यांची इच्छा आहे की एक कार्यक्रम अडभंगनाथाचा सर्व व्हावा आणि आपल्याला त्या ठिकाणी जायला मिळावा. म्हणून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाल जेव्हा नवनाथ यात्रेला जे माझ्या बरोबर होते तेव्हा आपण अडभंगनाथाच्या दर्शनाला गेलो होतो. गंगा सेठनी फार मोठी सेवा आपल्या सगळ्या 5-6 बस होत्या त्यांची केली होती. वाजित गाजित मिरवणूक केली आणि अन्नदान दिलं. गंगा सेठ आपल्याला धन्यवाद. विठाल सर्वांनी काल्याचं कीर्तन आहे आणि आता आनंदाने भगवान परमात्म्याची लीला आपल्याला 21 वर्षात पाहायला मिळाल्या. भगवान परमात्मा जन्माला आल्यापासून रांगायला लागला आणि चोऱ्या सुरू झाल्या. रांग तर
या ठिकाणी एक सूचना राहिली, इथे आरोग्य शिबिर झालेलं आहे 9 दिवस. नाव काय? लाईफ इन हॉस्पिटल राहुरी. गोपाळे साहेब आणि पानसंबळ साहेब यांनी अडवंगनाथ संस्थांच्या वतीने विनामूल्ये ते शिबिर या ठिकाणी केलं होतं. आणि आयुर्वेदिक औषधं जे महाग असतात ते फक्त 50% खर्चामध्ये आपल्या देवस्थानच्या भक्ताकरता दिल्याबद्दल आपल्या दोघांचे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी अडवंगनाथ महाराजांची भिक्षा जोडी येणार आहे. ज्यांना कोणाला अडवंगनाथ महाराजांच्या नाथांच्या जोडीमध्ये काही दान धर्म करायचा असेल, अडवंगनाथाची भिक्षा जोडी आपल्याकडे येईल. हा आमचा धर्म आहे. आणि नाथ महाराजांच्या जोडीत अडवंगनाथ महाराजांची परंपरा, नाथांची परंपरा, जे काही तुमचं दान येईल ते सगळं अडवंगनाथ संस्थांच्या विकासासाठी कामाला येईल. आमचे विद्यार्थी जेव्हा येतील आपण त्यामध्ये यथाशक्ती दान देऊ शकतात. रांग तरंगणी चोरीत लोणी धावणी धरीती गवळणी. रांग तरंगणी चोरीत लोणी धावणी धरीती गवळणी. रांगता रांगता चोऱ्या सुरू करायला लागला कृष्ण. अनेक प्रकारच्या खोड्या करता 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 काही गवळणी आल्याने सांगितलं, यशोदे फार खोड्या करतो गो तुझा कृष्ण, फार खोड्या आहेत, फार खोड्या आहेत, जरा सावध राहा. यशोदे फार त्रास देणारा कृष्ण आहे, जर अशा खोड्या करणार असेल तर आता आम्ही इथं राहणार नाही, जातो बाई आमच्या सुना घेऊन. मुरकुटे साहेब या. ज्ञानेश्वर पाटील मुरकुटे साहेब. या ठिकाणी खोड्या सुरू झालेले. रंगता 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 खोड्या चालू झाल्या. गवळणी म्हणू लागल्या, गवळणी घराने सांगते येशुदेशी, दही दुधा खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. लाडका कानाबाई तुझ्या गोड वाटे, लाडका कानाबाई तुझ्या गोड वाटे. याच्या खोडी सांगू किती माझी पत्र सिंधू वाटे. याच्या खोडी सांगू किती माझी पत्र सिंधू वाटे. गवळणी घराने सांगते यशोदेशी, दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. लाडका कानाबाई तुझ्या तुला गोड वाटे. याच्या खोडी सांगू किती माझी पत्र सिंधू वाटे. अनेक खोड्या करायला लागला भगवान परमात्मा. खोड्या करी खोड्या खोड्या करी खोड्या करी बाबा
खोड्या सुरू झाल्या. तो अनेक प्रकारचे खोड्या सुरू झाल्या मायबाप. आणि अनेक प्रकारच्या खोड्या झाल्यानंतर आता वेळ झाला होता, भुका लागल्या होत्या. सगळ्या गवळणी आल्या आणि यशोदेला सांगितलं, यशोदे फार खोड्या करणारा कृष्ण, आता त्याला शाळात घाल. आईने सांगितलं, कृष्णा अरे उद्या शाळेत जा. उद्या जाई उद्या जाई राणा सवे घेऊन. हे कृष्णा उद्या शाळेत जा. आईची आज्ञा भेटली. भगवंत म्हणाले आई जातो. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे सगळे मीटिंग घेतली तातडीची. जे कोणी माझे असतील त्यांनी माझ्या बरोबर या. माझेकडे कोण कोण अवघे द्यावा निवाडून. जे माझे मग ते यार तरी यार लागे अवघ्या माझ्या मागे मागे. मग ज्यांना येण्याची इच्छा आहे ते चला. तुम्ही गाया घेऊन रानात गेले आणि अनेक प्रकारचे खेळ सुरू. बोरा तिरगुण खेळ मांडू. अरे खेळ विठू तांडू पोरा. खेळ विठू तांडू पोरा. खेळ विठू तांडू बघ बोरा तिरगुण खेळ मांडू. अनेक प्रकारचे
प्रकारचे खेळ झाले. हेतू दांडू लगुरिया नाना परी खेळ मांडियेला वळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे. अनेक प्रकारचे खेळ झाले. माता सगळे म्हणाले महाराज एकचा टाइम होतो खेळायचा 1:45 वाजले. एकचाच टाइम होता आणि तुम्ही इतकी रंगवली डाव म्हणजे सुरुवातच लेट झाल्यामुळे झालं ते. पण एवढा टाइम गेला. आता भुका लागले ना. कांदी भार पोटी भूक. आता काय कीर्तनाचं सुख खेळायचं सुख नाही. मग एकचा टाइम होता आणि 1:45 वाजेपर्यंत खेळ लागला. स्वयंपाक बुंदीचा वास फार तेजवर घुसला आणि त्या आचार्याने एवढी फोडणी सुंदर दिली बघा त्या मसाले भातला. तो बरोबर इकडेच येतो बाहेर. आता एवढा सुंदर प्रसाद झाल्यावर ते म्हटले कांदी भार पोटी काय खेळा याचे सुख. मग खेळ मोडा वापरते आणि तिथं तो काला झाला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. तो साधनातला काला हरिनाम रूपी काला या ठिकाणी झालेला मायबापांनो असा जो काला आहे तोच काला या ठिकाणी आपण सर्वजण घेतो आहोत. मग असा काला या ठिकाणी पार पडला. गुरुवर्य नारायणगिरी बाबांच्या अनंत कृपा आशीर्वादाने त्यांच्याच कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने बरं का गुरुपती साहेब तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद देतो. तर असा जो काला आहे तर तोच काला या ठिकाणी झाला. आपण सर्वजण भगवंताचं चिंतन करूया. आपल्यावरती देवाची अखंड अविरत अशीच कृपा प्राप्त होत राहावी हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मायबापांनो सर्वांनी आता हा काला घेऊन घरी जायचा आहे आणि मोक्षाचे द्वार उघडायचे आहे. नामाचा काला घ्यायचा आहे. हरिनामाचा खिचडी काला बाबा प्रेमे मोहिला साधने. आणि म्हणून हरिनाम रूपी खिचडी काला प्राप्त करून जीवन धन्य करून घ्यावं आणि अडबंगनाथ महाराजांच्या चरणी भक्ती समर्पित करावी. हा काला परिपूर्ण झालेलाच आहे. आता एक खेळ बाकी फक्त 1.5 मिनिटाचा. वर हात करा. करा वर हात सर्वांचे. हा विठाला विठाला आणि सर्वांनी नामस्मरण. या काल्याकरता स्वर्गातले देव आलेले आहेत. पण स्वर्गातले अहंकारी देव आल्यामुळे त्यांना इथे अधिकार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं येऊ नका येऊ नका येऊ नका येऊ नका. हात सर्वांची काय नाही हात नका काय नाही. येऊ नका येऊ नका येऊ नका येऊ नका. जा 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 जा. येऊ नका तुम्हाला अधिकार नाही. सर्वांचे हात धन्यवाद. जा येऊ नका. तुम्ही अहंकारी अभिमानी आहात आणि अहंकारी अभिमानी जे असतील त्यांना इथं प्रवेश नाही. जा 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 जा. येऊ नका येऊ नका येऊ नका येऊ नका. तुम्हाला अधिकार नाही. येऊ नका. ही भक्तीची कुलूप आहे. ही भक्तीची कुलूप असल्यामुळे ही जी चावी आहे ती फक्त आमच्याकडे आहे. आणि सद्गुरू रूपी नामा सद्गुरूकडून ही चावी घेऊन ते दरवाजा उघडायचा आहे. नाम रूपी चावी आम्हाला गुरुजी देतात. तेव्हा या मोक्षाच्या रूम मध्ये मोक्षाच्या भक्तीच्या खोलीमध्ये प्रवेश मिळू शकतो. आणि मोक्षाचं द्वार आहे ते उघडण्याकरता नाम रूपी चावी आम्हाला सद्गुरू देतात. आणि म्हणून ज्याच्याकडे नाम आहे त्यालाच प्रवेश आहे. अन्यथा कोणाला नाही. जा 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 जा. येऊ नका. जा 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 जा. तुमच्या अंगावरचा वारा नको. तुम्ही अहंकारी आहात आणि जे अहंकारी असल्यामुळे अहंकाराचा वाराही नको. अहंकाराचा वारा नको. राजसा माझा विष्णुदासा अधिकार. तुमचा
वाकल्या दाखवल्या आणि वाकल्या दाखवून त्या ठिकाणी वाकोलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. मायबापानं उत्तम लोकांना त्या वाकल्या दाखवण्याचं काम केलं. अहंकारी असेल त्याला कला मिळत नाही आणि तो कला प्राप्त करायचा असेल तर त्याला वारकरी व्हावा लागेल आणि भक्त व्हावा लागेल, तेव्हाच तो कला मिळतो. आज आपण सर्वजण तो कला घेण्याकरता आलेलो आहोत. ज्ञानाची लाही प्रेमाचं दही मिळालं की मग कला होतो. भक्ती आणि नाम एकत्र आला की कला होतो. प्रेम आणि भक्ती एकत्र आली की कला होतो. प्रेम आणि ज्ञान एकत्र आलं तर काला होतो. असा तो काला या ठिकाणी प्राप्त झालेला आणि म्हणून ईश्वराच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि आता दहीहंडी फोडल्या जाईल. बाकीच्यांनी 2 मिनिटं जागेवर थांबायचं. 5 मिनिटात सर्व कार्यक्रम आटपला जाईल. धन्यवाद सर्वांना. कंठे धरिला कृष्ण अहंकाराचा वार माझ्या विष्णूचा स्वाभाविक असे. खाली बसा, खाली उठू नका, कोणी 2 मिनिटं सगळे खाली बसा. खाली बसा. महाराजांनी आदेश दिल्याशिवाय कोणी पंगत धरू नका. वाढ होणार नाही. एवढे आपण 9 दिवस 5 मिनिटासाठी तुका म्हणे आता